नमस्कार. मी प्रवासात असल्यामुळे आपलं बोलणं होऊ शकलं नाही. खरीप 2023च्या पीक विम्याबाबत अनेकांचे फोन येत आहेत. बराचसा संभ्रम निर्माण झालेला आहे. आपल्याला आठवत असेल की या खरीपामध्ये जे काही नुकसान झालं त्याच्या अनुषंगाने 25% अग्रिम हे साधारण 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळालेला आहे. दुसरी बाब मध्ये मी आपल्यापर्यंत मांडली होती ती म्हणजे साधारण सप्टेंबरमध्ये अवकाळी पावसाने जेव्हा नुकसान व्हायला लागलं तेव्हा किंवा अतिवृष्टीने जे नुकसान झालं त्या बाबतीत 72 तासात विमा कंपनीला कळवण्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला आवाहन केलं होतं आणि साधारण 1,92,000 शेतकऱ्यांनी या अनुषंगाने नोंद केली होती तक्रारीची, इंटिमेशन दिलं होतं. तर अशा शेतकऱ्यांची एक वेगळी कॅटेगरी झालेली आहे. परवा जे 29 कोटी रुपये वितरित झालेत हे साधारण 37,000 शेतकऱ्यांना वितरित झालेत 25 मंडळामधल्या आणि 32 मंडळातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांनी तक्रार दिली आहे अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक वेगळं धोरण आखण्याचं जे चाललं होतं ते धोरण काही अयोग्य वाटतंय. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण देखील तक्रार वरिष्ठांकडे केलेली आहे आणि त्या बाबतीत लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर बैठक लागेल. याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडनं मागणी येते की जे काय आहे ते आम्हाला सरसकट द्या, सगळ्यांनाच सरसकट द्या. म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सरसकट मिळावं या अनुषंगाने मागणी होतीये. या बाबतीत देखील माझी आपले कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर या दोन्ही तिन्ही विषयाच्या बाबतीमध्ये अधिकृत बैठक घेण्याचं ठरलेलं आहे आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये, अडचणीच्या परिस्थितीमध्ये सरसकट शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल या बाबतीमध्ये आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारच्या काही बाबी आहेत धोरणातल्या ज्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची देखील आपण मदत घेतोय. परंतु आत्ता आचारसंहिता चालू असल्यामुळे थोड्या मर्यादा आहेत. शेतकऱ्यांना व्यवस्थित मदत मिळावी, हक्काचा पीक विमा मिळावा या अनुषंगाने आपण नेहमीसारखा अभ्यासपूर्वक पाठपुरावा करू. आपण कृपया चिंता करू नका. संभ्रम थोडा निर्माण झालाय हे बरोबर आहे, परंतु आपण काळजी करण्यासारखं नाहीये. विषय जो आहे तो आधीच्या सारखा आपण बारकाईने अभ्यास करून व्यवस्थित करू जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल. हेच आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आपण या फेसबुक लाईव्ह वरती उपलब्ध राहायला हे ऐकलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत राहा. जसं पुढे काही घडेल मी आपल्यापर्यंत पोहोचवेनच. धन्यवाद.